अवैध दारू विक्री आणि धंद्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलत मोठी कारवाई केली आहे। दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या थाटलेले झोपडी वजा दारूचे अड्डे JCBच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वीच विषारी दारूमुळे 22 जणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ही धडक कारवाई करण्यात आली आहे। दक्षिण म्हाळुंगे MIDCच्या हद्दीतील शासकीय जागेवर काही इसमांनी अनधिकृत झोपड्या बांधून तिथे गावठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता। या अवैध धंद्यांवर MIDC पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यानंतर सुद्धा हे अड्डे सुरूच होते। काय कारवाईचं काय आज काय कशाबद्दल कारवाई काय? दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये ज्या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू विक्री केली जाते, असे हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या आरोपींची जी दारू विक्रीची जी ठिकाणे आहेत ती ठिकाणे आम्ही तपासले तर ठिकाणांचं जे होते ते बांधकाम अवैध केलेलं होतं। ते अवैध बांधकाम आहे ते आज आम्ही ते नेस्तनाबूत केलेलं आहे। ज्या ठिकाणी MIDC विभागाच्या अंडर त्या ठिकाणी MIDC विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत ती केलेलं, ज्या ठिकाणी हे आहे ग्रामपंचायत काय त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या जी संबंधित मालक आहे त्यांच्या परवानगीने ते जे बांधकाम जे होतं ते आम्ही ते निष्कासन केलेलं आहे सर्व ते। त्यामुळे इथे पुन्हा दारू विक्री कुठल्याही प्रकारे न हो यासाठी ही धडक मोहीम कारवाई आमची चालू आहे या ठिकाणी। ही कारवाई तात्पुरती राहणार आहे की पुढे कंटिन्यू? नाही कायम सर्व तात्पुरती कशी राहील? कुठल्याही प्रकारे अवैध धंद्याला इथे थारा नाही, हातभट्टी पूर्णपणे इथे निस्ताबूत काही का नाही, कुठल्याही प्रकारे नाही। आजपर्यंत आपण किती कारवाई केलेली आहेत आणि इथून पुढे किती राहणार या कंटिन्यू? आजपासून पुढे आता ही अशा कारवाई सतत चालू राहते। सर, ही जी कारवाई होती ही आता इथं बरेचसे MIDCचे अधिकारी किंवा उत्पन्न शुल्कचे अधिकारी, ही संयुक्त कारवाई नक्की कोणाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई? ज्या ठिकाणी ज्या विभागाच्या अंडरचा जो भाग आहे त्या ठिकाणी त्यांच्या अनुषंगाने आम्ही सोबत घेऊन कारवाई करत आहे। या कारवाईबाबत MIDC विभागाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित जागा MIDCच्या मालकीची असून तिथे दारूचे अड्डे चालवून कायद्याचे उल्लंघन केले जात होते। ही कारवाई दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या मोहिमेत दुरेश रमेश राठोड, लखन हजुरिया ठाकूर, पुष्पादेवी शांतीलाल जाट आणि लखन जडजा शिंदे या आरोपींना अटक करण्यात आली आहे। यांसारख्या अवैध दारू विक्रेत्यांच्या ठिकाणांवर बुलडोझर चालवून त्यांचे अवैध अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।